नमस्कार मित्रांनो, अजून निवडणुकींना 3 महिने तरी अवकाश आहे, पण जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात रंगू लागलेली आहे। आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक होती। अर्थात चहा बिस्किट पत्रकारांवर विश्वास अजिबात नसला तरी त्यांच्या सूत्रांनी त्यांना माहिती सांगितलेली आहे की भाजपाने किमान 170 ते 180 जागा लढाव्यात असा आग्रह अनेक नेत्यांनी या बैठकीत धरला। खरं खोटं माहिती नाही। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यांनी त्यांना आग्रह धरलेला आहे की येत्या निवडणुकीत आपण 120 जागा लढायला हव्यात। असं म्हणतात की 100 जागांवर त्यांनी सर्वे पण करायला सांगितलेलं आहे। अजितदादांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना किमान 80 ते 85 जागा लढवायच्या आहेत। म्हणजे या सगळ्याची बेरीज केली तर होतात 180 अधिक 120 300 अधिक 80 85 385 म्हणजे 100 जास्तीच्या जागा महाराष्ट्रात तयार कराव्या लागतील। अशाच प्रकारची परिस्थिती महाविकास आघाडीतही आहे। आज अचानक बातमी आली, अर्थात ही सगळी चहा बिस्किटांच्या सूत्रांनीच बातमी तयार केली होती, पण बातमी आली की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी किंवा शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी असा निर्णय घेतलाय, असं ठरवून टाकलंय की तिन्ही पक्षांनी 96 जागा लढायच्या। म्हणजे समसमान वाटा। काँग्रेसला 96 जागा मान्य आहेत का नाही याची साधी विचारणाही त्यांनी केलेली नाही आहे। आणि मग काँग्रेसला परस्पर जागा देऊन काँग्रेसचं समाधान होईल का? आणि नुसतंच एवढं नाही तर शरद पवारांनी वक्तव्य देखील केलं होतं की जी काही चर्चा करायची आहे ती काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी, राहुल गांधींची, के.सी. वेणुगोपाल या सगळ्या लोकांची चर्चा करायची। म्हणजे पृथ्वीराज चव्हाण वगैरे या लोकांची चर्चा पण करण्याची आवश्यकता नाही, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, कारण ते आपल्या योग्यतेचे नाहीत। आपल्या योग्यतेचे फक्त काँग्रेसचं राष्ट्रीय नेतृत्व आहे, त्यांना समज आहे। पण थोडक्यात काय तर काँग्रेसला माघार घ्यायला भाग पडायची। काँग्रेसनी लोकसभेला 13 जागा जिंकल्यावर काँग्रेसची इच्छा असणं स्वाभाविक आहे की आपण 130 ते 140 जागा तरी लढल्या पाहिजेत। पण जर काँग्रेसने 130 जागा लढल्या, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटांनी 100 किंवा त्याच्याहून जास्त जागा लढल्या, तर मग उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जेमतेम 40 ते 50 जागा मिळतात। त्यांना तर 140-50 जागा हव्या आहेत। आणि पुन्हा एकदा मग महाविकास आघाडीच्या अपेक्षित जागांची बेरीज 350च्या वरती जाते। म्हणजे महायुतीच्या जागांची बेरीजही 350च्या वरती, महाविकास आघाडीच्या जागांचीही बेरीज 350च्या वरती। आता एवढ्या मोठ्या जागा, एवढ्या संख्येने जागा हव्या असतील तर त्या तयार कशा करायचा हा प्रश्न आहे। आणि त्यामुळे पुढचे काही दिवस, आठवडे दोन्ही आघाड्यांमध्ये एकमेकांना, आपल्याच मित्रपक्षांना शड्डू ठोकायचे कार्यक्रम सुरू होतील। पत्रकारांना चांगल्या बातम्या मिळतील। पण महाराष्ट्रात नेमका कोणता फॉर्म्युला चालणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे। आता उबाठा गटाचंच घ्या ना। आज त्यांच्या गोटातून असं सांगण्यात आलं की त्यांना मुंबईतल्या 36 पैकी 25 जागा लढायच्या आहेत। 36 पैकी 25। गेल्या 2 निवडणुका सातत्याने भाजपला शिवसेनेपेक्षा, अखंड शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळतात। या लोकसभेला शिवसेना उबाठा गटाला 6तल्या 3 जागा मिळाल्या। एके ठिकाणी त्यांचा निसट्टा पराभव झाला आणि त्यामुळे त्यांनी ती जागा निवडणूक आयोगामुळे पडली असं काहीतरी धरून ती पण जागा आपलीच, म्हणजे 6तल्या 4 जागा आपल्या आणि काँग्रेसची 1 जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची 0 जागा असं म्हणून त्यांनी 4-1 अशी वाटणी केली असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही। म्हणजे उबाठा गटाची ट्रॅजेडी हीच आहे
की महाराष्ट्रात अन्य भागात त्यांना कितीही यश मिळालं तरी जसा राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा उबाठा सेनेचा जीव हा मुंबईत आणि मुंबई महानगरपालिकेत आहे. आणि त्यामुळे उगाच मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात जागा मिळून करायचं आहे काय त्याचं? मुंबईमध्ये जास्तीत जास्त जागा मिळणं हे त्यांचं स्वप्न आहे. अर्थात एवढ्या मोठ्या संख्येने जागा मिळाल्या तरी जिंकणार कशा हा प्रश्न आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतं वगळली तर मुंबईतही उबाटा सेनेला खूप चांगलं यश मिळालेलं नाही आहे. तुम्ही जर मुस्लिम मतं त्याच्यातनं वजा केली तर ईशान्य मुंबईची जागा त्यांची पडते. दक्षिण मुंबईतला विजय कदाचित अगदी काठावरचा विजय झाला असता. आणि त्यामुळे असं मानायला शंका आहे की विधानसभेमध्ये मुस्लिम मतदारसंघ जरी उबाठा सेनेनी मागून घेतले तरी काँग्रेस त्यांना ते सोडणार नाही. पण तरी देखील जास्तीत जास्त जागा आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी हा दबाव तंत्राचा भाग आहे आणि ते तो करत आहे. पण मुद्दा असा आहे की अशा प्रकारे जेव्हा विजयाची खात्री महाविकास आघाडीला वाटत असेल, लोकसभेला निवडणुकीला परिस्थिती वेगळी होती. भाजपचा झंझावात कसा रोखायचा हा प्रश्न होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांकडे नेते नव्हते की जे रस्त्यात उतरून म्हणजे शरद पवार वगळता रस्त्यात उतरून भाजपला खुलेआम विरोध करू शकतील असे नेते त्यांना मिळत नव्हते. आणि त्यामुळे त्यांनी आपलं नेतृत्व उद्धव ठाकरेंच्या हाती फारशी खळखळ न करता सोपवून दिलं होतं. पण एकदा विजयाची चव चाखल्यानंतर काँग्रेस या जागा किंवा इतक्या सहजासहजी उद्धव ठाकरेंना चांगली डील देणार नाही आहे. आणि आता या परिस्थितीत महाराष्ट्राला मार्ग काढायचा आहे. आता हा मार्ग काढताना जर महायुतीची पोझिशन कमकुवत आहे हे लक्षात आलं तर महाविकास आघाडी जरी कागदावर मजबूत वाटत असली तरी देखील त्यांनाही या कमकुवतपणाचा फायदा होण्याच्याऐवजी नुकसान होणार आहे. याचं कारण या तिन्ही पक्षांमधले परस्परातले हेवेदेवे वाढणार आहेत आणि काँग्रेस 96-96-96चा फॉर्म्युला मान्य करेल याची सुतरामही शक्यता नाही. विदर्भामध्ये काँग्रेसला कितपत यश मिळेल तेव्हा मिळालं कारण शेतकऱ्यांचे प्रश्न होते, त्यांच्यात रोष होता. मराठवाड्यातही तीच अवस्था होती. पण लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होईल का याच्याबद्दल काँग्रेसलाही शंका आहे. ज्या प्रकारे काँग्रेसचे नेते लाडकी बहीणला विरोध करत आहेत, आता तो काय ती कौशल्य योजना आहे ज्याचं नाव आता लाडका भाऊ वगैरे, लाडका भाऊ अशी काही योजना नाही आहे. आणि कौशल्य योजनेत मला वाटत नाही की फक्त पुरुषांना किंवा मुलांना ते जे स्टायपेंड आहे, विद्यावेतन आहे ते फक्त मुलांना देता येईल असं मला वाटत नाही आहे. पण तरी देखील ज्या प्रकारचा विरोध काँग्रेसचे नेते या योजनांना करतायत ते बघता मला असं वाटतं की त्यांच्या मनातही धास्ते की या योजनांमुळे आपला पराभव कदाचित होऊ शकेल. आणि अशा पार्श्वभूमीवर आता समुद्रमंथनाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये जागा वाटपाचं समुद्रमंथन 2014 सालीही त्याची परिणिती अशी झाली होती की शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी फुटली होती. यावेळेला तसं काही होणार का? यावेळेला निवडणुका महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असंच होणार का? जर झाल्या तर त्याच्यामध्ये महायुतीत राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा गट राहणार का? तसं नाही झालं तर राष्ट्रवादी बाहेर पडून वंचित आणि MIM बरोबर एक वेगळी आघाडी करणार का? अनेक प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत. ती उत्तरं मिळण्याची हीच योग्य वेळ आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.